सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत। आज संध्याकाळी त्यांनी शपथ घेतली। त्यांची खाती सुद्धा जाहीर झाल्याचं पाहायला मिळत आहे। सुनेत्रा पवारांना कोणती खाती मिळणार हे आता जाहीर झालंय। आपल्यासोबत राहुल झोरी जोडले गेलेले आहेत। राहुल, आपण पाहतोय की सुनेत्रा पवारांना खाती कोणती मिळणार हा खरं तर कालपासून चर्चेचा विषय होता। आता ते स्पष्ट होत आहे, अधिक माहिती द्याल? अगदी न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी याबद्दल सूतोवाच केलं होतं की वित्त व नियोजन म्हणजे अजित पवार यांच्याकडे असणारं सर्वात महत्त्वाचं आणि राज्यातलं 2 नंबरचं खातं ज्याला आपण म्हणू शकतो असं वित्त व नियोजन खातं वगळता अजित पवारांकडे असणारी दोन्ही खाती या सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेली आहेत। एकंदरीत बघितलं तर एक्साईज यासोबतच क्रीडा खातं जे की माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर रिकामं झालं होतं ते देखील, आणि अल्पसंख्याक आणि वक्फ बोर्डाची जबाबदारी जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्यावर देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येत्या काळात अगदी काही दिवसांमध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि त्यावेळी वित्त व नियोजन खातं म्हणजेच संकल्पासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारं अजित पवार यांचं खातं त्यांना दिलं जाईल की नाही याबद्दल चर्चा होती। मात्र सर्वात आधी सर्वात पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतनं वारंवार सांगितलं होतं की वित्त व नियोजन खातं आता यापुढे मुख्यमंत्री, तुर्तास मुख्यमंत्री आणि कदाचित यापुढे काही काळानंतर भाजपच्याच एखाद्या मंत्र्यांकडे ते जाण्याची दाट शक्यता आहे। एकंदरीत बघितलं तर अजित पवार असल्या कारणानं वित्त व नियोजन खातं त्यांच्याकडे देण्यात आलं होतं। तीनही पक्षांच्या वाटाघाटीमध्ये प्रत्येकाला एक समान ताकदीचं खातं देण्याची जी चर्चा होती त्यामुळे खातं राष्ट्रवादीकडे गेलं होतं। मात्र सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता एक खातं वगळता बाकी इतर जी खाती होती ती राष्ट्रवादीच्या गटाला म्हणजेच त्यांच्याकडे पूर्णपणे देण्यात आलेली आहेत। अर्थात येत्या काळात याबद्दलची नेमकी काय भूमिका राहते, कशा पद्धतीनं कारभार होतोय हे देखील पाहावं लागेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वित्त व नियोजन खातं जरी काढलं असलं तरी पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। मात्र तरी देखील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात पालकमंत्री पदाचं वाटप होत असतं। अर्थात राज्यपालांकडून जरी खाती जाहीर करण्यात आली तरी पालकमंत्री पद मात्र पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतं आणि त्यामुळं पुण्याचं पालकमंत्रीपद सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम राहतंय का हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। स्टुडिओ नक्कीच धन्यवाद राहुल सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की अर्थ खातं वगळता इतर काही खाती सुनेत्रा पवारांना मिळालेली आहेत। त्याचबरोबर पालकमंत्री पद राहतंय का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। मात्र केव्हापासून नेमकी जबाबदारी त्यांच्यावर असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। आपण पाहतोय की आजच त्यांची शपथ त्यांनी ग्रहण केली आणि त्यानंतर त्यांना खाती सुद्धा वाटली गेली। त्याबद्दलचं पत्र देवेंद्र फडणवीसांनी पाठवलं होतं आणि अगदी काहीच वेळात जवळपास तासाभरात त्यावर उत्तर आलेलं आहे। केवळ अर्थ खातं वगळता वित्त खातं, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खातं सुनेत्रा पवारांकडे सुपूर्द केलेलं आहे। अर्थ खातं मात्र सुनेत्रा पवारांकडे दिलेलं नाही। तेव्हा आता अर्थ खात्याची जबाबदारी कोणाकडे जाते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। सुनेत्रा पवारांची खाती जाहीर झालेली आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अखेर काही वेळातच त्यांच्याकडची खाती आता जाहीर झाली आहेत। उत्पादन शुल्क आणि क्रीडा खातं सुनेत्रा पवारांकडे आलेलं आहे, मात्र अर्थ खातं त्यांच्याकडे प्राप्त झालेलं नाही। त्याचबरोबर त्या पालकमंत्री राहतायत का हे सुद्धा अगदी काही काळात स्पष्ट होईल। सध्या त्याबद्दल कुणीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाहीये। मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर अजितदादांकडे असलेलं अर्थ खातं आता कोणाकडे जात आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख जोडले गेलेत। रवीजी, आपण पाहतोय की सुनेत्रा पवारांकडे अर्थ खातं आलेलं नाहीये, मात्र इतर खाती आलेली आहेत। त्याचबरोबर पालकमंत्रीपदी त्या असतील की नाही याबद्दलही अजून स्पष्टीकरण नाहीये। आपण याबद्दल काय सांगू शकाल? आपलं काय आकलन आहे? एक महत्वाची गोष्ट अशी की अजित पवारांकडे सर्वात महत्वाचं असं वित्त खातं होतं, वित्त आणि नियोजन। हे त्यांना सुनेत्रा पवार यांना आता दिलं जाऊ शकत नाही। याचं कारण असं की सध्या राज्याची आर्थिक स्थिती ही काही म्हणावी तशी सुदृढ नाही आहे। खूप मोठी आव्हानं आहेत राज्यापुढं। अशा स्थितीमध्ये मंत्रिमंडळात नौख्या असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे हे खातं देणं जोखमीचं होतं आणि तसंच मला वाटतं मुख्यमंत्र्यांना वाटलं असेल, म्हणून हे खातं त्याला दिलेलं नाहीये। परंतु अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क होतं ते दिलेलं दिसतंय। शिवाय त्यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा कारभार होता तोही दिलेला दिसतोय। तुलनेने ही सौम्य खाती आहे आणि त्या मंत्रिमंडळात नवीन सदस्य असल्यामुळं पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत असल्यामुळं
त्यांना अधिक जोखमीचं खातं न देता अशी खाती दिलेली आहे. आणि मुख्यमंत्री बहुधा वित्त आणि नियोजन खात्याचा कारभार आणखी काही दिवस पाहतील, कारण राज्याचा अर्थसंकल्प जवळपास आता तयार होत आला असेल. 23 फेब्रुवारीपासून विधिमंडळाचं अधिवेशन आहे. राज्यापुढची कर्जाची आकडेवारी, वित्तीय तूट, राजकोषीय तूट हे सगळं पाहता राज्याचा अर्थसंकल्प फार आव्हानात्मक असणार आहे. म्हणून हा निर्णय घेतलेला दिसतोय. नक्कीच रवीशजी, मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतोय की अर्थ खातं हे नक्कीच महत्त्वाचं खातं आहे. त्याबद्दल दादांनी सुद्धा एक सुतोवाच केलं होतं की तिजोऱ्या आमच्याकडे आहेत, तर हे अर्थ खातं आता कुणाकडे जाऊ शकतं, त्यांच्याच पक्षातले कुणाकडे जाऊ शकतं का? याबद्दल तुमचं काय आकलन आहे? अजित पवार हे वित्त आणि नियोजन खात्यामध्ये अतिशय निष्णात होते. त्यांना बहुतेक सगळे प्रश्न राज्याचे तोंडपाठ होते. त्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या गरजा माहित होत्या. त्यांना ही जबाबदारी पार पाडताना कोणाच्या मदतीची सुद्धा गरज नव्हती. इतकं म्हणजे त्यांच्याकडे हा अनुभव होता. आता राज्याची स्थिती ही फारशी चांगली नाही, तर अशा वेळेला हे खातं मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवतील असं एकंदरीत दिसतंय आणि काही महिन्यानंतर हा नक्कीच. विभाग एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याकडे दिला जाईल. नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तेव्हा आता अर्थ खातं हे कुणाकडे राहतंय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. काही काळातच याबद्दलची स्पष्टता येईल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.